हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे एका नवीन अशा ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग येणार आहे यस मॅमाने मराठी चॅनलवर. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हा, तर आता आम्ही चाललोय रितेशच्या कॉलेजमध्ये. रितेशच्या कॉलेजमध्ये जायचंय. रितेशच्या फॉर्म वरती स्टॅम्प घ्यायचा आहे. रितेशच्या दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचंय परत. नाही मित्रांनो, अजून बाकीची काही काम आहेत. आणि माझं एक काम आहे, मला जायचंय आधार कार्ड अपडेट करायला. सो मग म्हणलं आपण आधी कॉलेजला जाऊ, स्टॅम्प घेऊ, मग माझं आधार कार्ड बघू आणि ड्रायव्हिंग लायसन्स बघू. तर बघू काय होतंय माझं ड्रायव्हिंग लायसन्स. मग एकदा का ड्रायव्हिंग लायसन्स घेतला ना, फुल हिमालयन वगैरे घेऊन फुल तुमच्यासाठी मी आहे ना ब्लॉग बनवणार होता. हे आतलीकडे कोण लावणार आहे त्या? एवढं मागाशीच केलं असतं तर आज काही नसतं लागलं मला. मित्रांनो, तुम्हाला आकडे वाचता येत असेल तर तुम्ही बघितलं असेल माझ्या खात्यात किती पैसे आहेत. रिते शून्यावर ना किती आहेत. हाय, तर मस्तपैकी आम्हाला फॉर्म वरती साईन भेटली आहे आणि आता रितेश तिकडून येतो. आणि मी आता सध्या बघू, आता आम्ही फिरून जाणार आहे. मग जर मला महाई सेवा केंद्र भेटलं तर नशीब चांगलं आहे. रित्या तुझा फोटो चुरगळणार नाही ना? मी व्यवस्थित ठेवलाय पॉकेटमध्ये. तर आता आम्ही जाणार मस्तपैकी. आता कुठं जायचं आपण? MIT. आता आम्ही MIT ला चाललोय आणि त्यानंतर आधी TMV ला जायचं ना. जायचं बाबा. आता आधी आम्ही TMV ला जाणार, मग तिथनं पुढे MIT. सो एन्जॉय आवर राईड. मित्रांनो, इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे, एवढं भारी मार्बल मध्ये आहे ना. बघू आता परत कधी इकडे आलो, थांबलं ना मस्त की तुम्हाला असं मंदिर दाखवलं. फुल ट्रॅफिक आहे आणि आम्ही इथे फसलोय. तर आता आम्ही फिरतोय TMVचं कॅम्पस. नाही, कॅम्पस नाही राहायचं, काय म्हणतात, फ्लोअर. तर आता आम्ही फ्लोअरवर आहे, 6th फ्लोअरवरती. आणि मी पण टीचर लोक तिथं ना, ते आम्ही आता कॉल करणार आहे आणि कॉलवरून एक अंदाज येईल की सर लोक कुठे गेतात काय करतात. सध्या तरी मी क्लासेस बघतो आणि क्लासेस अख्खे मोकळे आहेत आणि आतमध्ये फॅन वगैरे चालू आहे विनाकारण, माहीत नाही का काय माहिती. आणि पुढे स्टुडंट्स आहेत बसले, काहीतरी अभ्यास चालू आहे त्यांचा. बंद करतो, लय डेंजर होतं. आता हानतेल विनतेल आमच्या कॉलेजमध्ये येऊ लागतो. बंद होतो. थांबलो इथं आणि इथं गेला झेरॉक्स काढायला. आणि आता माहीत नाही की आम्ही अर्धा तास झालं जवळजवळ थांबलो. अर्धा तासपेक्षा पण जास्त झालं. पण इथं गर्दी आहे जरा, मग अशी गर्दी होती. आता कोणच स्टुडंट नाही आहे, पण तो गेला झेरॉक्स आणायला. तर बघू इथल्या किती वेळ लागेल इथल्या प्रोसेसला. त्याच्यानंतर मग परत पुढं अजून बाकीचे 2-3 पण काम आहे. अजून एका कॉलेजला जायचं. चुकून खाली गेलो ना, लिफ्टच्या बाहेर गेलो की परत कॉल करल. येतोय का आवाज? असं आहे की मस्तपैकी आमचं काम झालंय. आणि आहे ना, ते 2-3 वेळा आम्हाला असं वाटत होतं काहीतरी हा फॉर्म आण, तो फॉर्म आण, हे आण, ते आण, काहीतरी असं म्हणते. पण तसं काय नाही म्हणले. पण हे रित्या फी किती भरली? हा, सगळे डॉक्युमेंट घेतले. पैसे किती गेले आता? 500 होय. तर बघा 500 असेच पैसे जाणार आहेत आता खूप सारे. आम्हाला नक्की माहीत नाही आहे, पण काय पर्याय नाही आता. CET कंपल्सरी आहे खूप साऱ्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये. ह्यांच्या वैयक्तिक आहेत. सो मग ह्यांच्या वैयक्तिक CET द्यायचं असेल तर मग ह्यांची फीज भरावीच लागणार. हां, मॅपच लावतो मी, 1 मिनिट गाईच. पासून 7-7.5 किलोमीटर आम्हाला आता जायचं आहे MIT DPU ला. तर मग आता तिथे गेल्यावर कंटिन्यू DPU नावाचं कॉलेज. हां, मग काय DPU WPU का? हा, अरे लय गाणगंडलो. आई शपथ, ही देवा शपथ, मी DPU कसं म्हणलो रे त्या? आई शपथ. नाही, हे लय चुकीचं होतंय माझ्या बाबतीत. देवा शपथ. अरे नाही, मी मुद्दा, अरे मी खरंच प्रांत नव्हतो करत. आता ओव्हररेट केलं. अरे मी त्या ठिकाणी आम्ही फॉर्म वगैरे भरून निघालो आता कॉलेजच्या रस्त्याने. आणि ह्याचा एक सवय आहे, व्हॉट्सअप कॉल चालू होता माझा आणि नेट बंद केलं. भाई काय सांगू आता तुम्हाला. बरं जाऊ दे, आता बघू आता पुढं काय होतंय, तुम्हाला सांगतो मग मी.
की आमचं काय बोलणं होतं आहे काय नाही. आणि इथं खूप सारं म्हणजे हिरवळ आहे बघा ना अख्खे. एवढा मोठा कॅम्पस आहे म्हणजे मस्तपैकी ग्रीनरी आहे सगळी. आणि ॲडमिशन हो घेतला. तर आता बघू ब्लॉग नाही रे पास घेतला. जाऊ कशाला द्यायचं हा. पकडून नाही कोंडून ठेवलंय मी तिला. बस झाला आता तुझ्या नाही राव तुझ्याकडे नाही आणणार मी रोड. वडके. तर आता आम्ही आहोत मस्तपैकी सुंदर अशा ब्युटिफुल MITच्या लेफ्ट मध्ये. आणि हा -1 फ्लोअर आहे. -2 ला जायचं का तिथं. आपली गाडी कुठे आहे. -2 ला आहे. इथेच आहे आमची गाडी. तर आता बघू आता सगळं बोलणं वगैरे झालंय. पण आमची काउन्सिलिंग काय झाली नाही डायरेक्ट लॉ बिल्डिंगला. होय तिथं काय करायचं जायचंय का लॉ बिल्डिंगला. हा इन्क्वायरी इथंच ना. पण तिथं लॉ मध्ये कायच नसतं का मग. बंद करून मला राहिले. तर आता आम्ही निघालो घरी. हां